त्यासाठी पारदर्शकपणे आपल्याला आपला निकाल नक्कीच मिळणार आहे। त्यासाठी आपल्याकडे अतिशय उत्कृष्ट वेगवेगळ्या तालुक्यांची जजेसची टीम सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो। अशा प्रकारे 11 ते 2 या कालावधीमध्ये स्पर्धा पार पडतील आणि स्पर्धा पार पडल्यानंतर आपण वेळोवेळी तुम्हाला सूचना आहेत, मनोरंजन होणार आहे शिक्षकांचं, विद्यार्थ्यांना त्याचा तुम्ही आस्वाद सुद्धा घेतलेला आहे। सर्वांनी खेळामध्ये सहभाग घेतला आहे। आवाज येतोय तुम्हाला? खेळ खेळले तुम्ही, मजा आली, नक्की सर्वांना मजा येणार आहे। कारण या दिवसाचा जो मुख्य उद्देश आहे तो हा आहे की सर्वांना या ठिकाणी आनंद मिळावा, सर्व विद्यार्थ्यांना मंच मिळावा। स्पर्धा वर्गामध्ये पार पडणार आहे, त्यानंतर शिक्षक आणि पालक यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। वेगवेगळ्या शिक्षकांच्या सुद्धा काही मार्गदर्शन सत्र आहे, खेळ आहे, मनोरंजन आहे आणि सोबत विद्यार्थ्यांच्या स्पर्धा ॲट अ टाइम 11 वर्गामध्ये पार पडतील। त्या स्पर्धा पार पडल्यानंतर आपल्या सर्वांनी भोजनाची व्यवस्था आणि सर्व करून आपण दुपारी 3 वाजता आता ज्या प्रकारे तुम्ही शिक्षकांना बसलेले आहात त्याच प्रकारे सर्वांनी मुख्य या डोळ्यांना पारदर्शक प्रसंग आहे तो आपण अनुभवणार आहोत। सोबतच वितरण आज या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे। प्रमुख तेथील विजेत्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा पार पडणार आहोत। त्यासाठी मी सर्वांना सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी परत आभार मानू इच्छितो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।